माणूस काय बाहेर मी का आलो? मी काय मंदिरात गेलो नाही दिलेले पुरवले काय पण अरे पण आपण मी मंदिरात जायला आलोच नाही ना भाऊ. मी पाणी बघायला आलो हा मग पैसे काय त्याला 100 रुपये दे, तोंडावर फेकतो मी. माझं भिकारी झाले इथले पोर आहे ते शेंबडे झाले एकदम. हे मंदिर हो नाही सकता. कोणीतरी चॉकलेट खाऊ घातले या पोरायला. मग हे चूक आहे, हे गलत आहे, मला आवडलं नाहीये, फालतू पण नाहीये. श्रावण सोमवार राहिला तुम्ही घ्या ना पैसे, काय हरकत नाही. हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो मी. मित्रांनो, आज तारीख काय माहीत नाही, आपल्याला तारखेची काय घेणं देणं आहे. तरी 16 ऑगस्ट आहे, माहिती आहे राहू द्या. काल 15 ऑगस्ट होती. हे बघा, 16 ऑगस्टला पावसानं नांदेडला असं धुधू धुतले. अरे बापरे, पाहू शकता तुम्ही. दिसत नाही ना कसं धुवायले, बाहेर नेऊन दाखवतो तुम्हाला. ओके, हे बघा आमचा स्ट्रीट डॉग. इकडे बघ मग पिलू, खंडू खंडू. अरे गुड बॉय. आमच्याकडे बघा कुत्रे आम्ही पण पाळतो मित्रांनो. चलो बाय. काय हो, बॅटरी छोटे दिसायली त्याच्याने एवढं दिसायली त्याला. बाय बाय बाय. फिर मिलेंगे उसी अंदाज के साथ. चलो झोमॅटो वाल्यांची तर बिचाऱ्यांची खरी मरी आहे. पावसात लोक घरी बसून फुकटचे ऑर्डर मारत बसतात आणि ते बा बिचारे कोणी बी केलं असं, मला काय माहित. अरे मनी के मालूम. चलो निकलता हूँ. अच्छा तो हम चलते हैं. जी 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 जी. चल जाओ. बाय बाय बाय. कोण थांबले बाजारात. चला जा भोसडी के. जब भीम अंतर मंतर सबको झुकना पड़ेगा. रुक जाओ भाई, रुक जाओ. यह अपना छोटा सा घर है भाइयों, छोटा सा घर गरीबों का, गरीबी में. ये गेट लगाया जा रहा है हमारा. और ये हम चले. किधर जाना है बोलो आप. ओए पीछे वाला गेट चालू है भाई. साला घर पे बोल के नहीं आए क्या रे. मरना है क्या तुमको, मरना है क्या. नांदेड मध्ये पावसाची मजा घेत असताना मी शुभम, रमेश सोनाळे आणि माझा मित्र परिवार. मित्रांनो, पाऊस आम्ही एरवी घरातच असतो. काय काम असेल काम केलं ना, आपलं आपलं घर गाठलं, आपला एक छोटासा नियम आहे. पण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मात्र आम्ही घरामध्ये बसत नसतो. बाहेर तो निकलना पडेगा ना मेरी जान. हाँ, बाहेर निकलेगा तोच मजा करेगा ना भाई. आता मी निघालेला आहे घरून. आता घरून आपण जाऊया आपल्या हॉटेलला. आपल्या कुणाल भाऊनं हॉटेल टाकलेलं आहे, इडली आणि चायनीज सेंटर म्हणून. आपण जाऊया तिथं. आपले मित्र तिथं आपली वाट बघत असतात. विशाल आहे, सोनू आहे, वैभव आहे, आपला विजय भाऊ नाही सध्याला. विजय भाऊ पुण्याला एन्जॉय करायला गेलेत भर पावसात. मोठे लोक मोठ्या गोष्टी असतात, आपण काय बोलू शकत नाही. असो, त्यानं पुण्याला एन्जॉय करत आहे, आपण नांदेडला करूया, पण एन्जॉय करूया. जिंदगी के सफर में
गुजर जाते हैं जो मकान वो फिर नहीं आते, फिर नहीं आते. तुम्हाला वाटत असेल गाडीत बसून ऍक्शन मारायला आहे, गाडी चालवायला की नाही की भाई. तुम्हाला गड्डी दाखवतो भाई. हे बघा भाई, हे बघा पाणी कसं उडते भाई. हे बघा ना भाई. वरा भाई झूठ नाही बोलताय. येतो का बापा अंगावर माझ्या? सांगून आलो मी घरी. घाल मला इथं. शाळेचे दिवस लेकरं चालले छत्री घेऊन. सकाळ शिफ्टचे लेकरं बिचारे सुट्टी आम्ही मारत होतो भाई. सुट्टी पाऊस पडला शाळेला सुट्टी. पाऊस पडणार वाटलं शाळेला सुट्टी. शाळेला जाऊ वाटलं नाही शाळेला सुट्टी. त्याच्या आईला नेमकं जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकान. जाओ भाई. हे आपलं हॉटेल मित्रांनो. हे आपलं चायनीज सेंटर छोटस गरीबाचं दिसतंय का तुम्हाला? हे बघा हे. थोडा जगा तो भाई, थोडा जगा तो भाई. एटीओ आयटो छोटं मोठं आपलं गिराईक. हे बघा कुणाल चायनीज फूड कॉर्नर. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं वो क्या वो फिर नहीं आते वो. अभी विशाल भाई आएंगा हमारा. तो विशाल सर येतील. तर विशाल सर आल्यावर विशाल सरला सगळ्यांना फोन करायला फुलजा सिमसिम आहे. इडली खाऊ नये. अरे बस खायला हे काढ तुझी. खायला बस. काढ इथं ठेव खाली. बघ असं मी भिजलेला नाही म्हणा. हम जा रहे हैं घूमने को अभी. घूमने को अभी पहले चाय पियेंगे, आने के बाद करेंगे नाश्ता करे तो फिर. मगर पहले पियेंगे वही चाय गरम गरम चाय. विजय सर म्हणालो. विशाल सर तुम्ही आलात आम्हाला खूप आनंद झाला. आनंद नाही आता पण खूप तुम्ही मजा येणार आता- आहे. तुम्ही आता एक काम करा प्लीज. आधी Yes. तुम्ही वैभव गोच्छेला फोन करा. त्याच्यानंतर तुम्ही आपल्या सोनू भाऊला फोन करा. म्हणजे कसं एकंदरीत आपण सगळे निघून जाऊ एखाद्या ठिकाणी मस्त. आसनाचा पूल बघायला जाऊत का? यस. आसनाचा पूल बघायला जाऊत का? काळेश्वर पाहायला जाऊत? काय बघायचं सांगा मित्रांनो. वैष्णोपुरी. येस ओके. या काल होता, काल तर शुक्रवार होता. एकदम बोरिंग बोरिंग डे होता पण मजा आली. काल 15 ऑगस्ट पण होता ना भाई. हाँ 15 अगस्त में मजा करेंगे ना भाई. पावसाने पुरा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. पाऊस थांबलाय रे. आभाळ आहे फक्त. अरे कुठं आहे रे? बाहेर ये ना मग लवकर. पळत ये म्हणा. पळत ये. अरे उतार आहे का इथे? गाडी समोर सर काही. हा विशाल भाऊ, काय तुमचं नाव काय? तुमचं नाव आहे विशाल सोनकांबळे. काय बोली. तुम्ही कुठे राहता दादा? आम्ही वाय पॉइंटचे राहते. या हमारा वैभव गच्ची. आगे आहे झोपेतून उठून आले म्हणून काय नाव. वैभव भाऊ गच्चे अण्णा कुठे आहेत दादा? इथं मागे. इकडे बघू. अरे, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं आम्ही हार्दिक स्वागत करतो भावा. धन्यवाद. तुम्ही मला वाटलं फोन लावल्यावर तरी फ्रेश होऊन बसाल, तर तुम्ही मात्र 4 दिवसाचा खरकट भांड असं जणू आलात. आम्हाला तुमचा आनंद आहे. आता सोनू दादांना कोणी कॉन्टॅक्ट केला असता तर जरा बरं वाटलं असतं. कमी लावू फोन सोनू भाऊला. तसं सोनू भाऊला माझं बोलणं झालेलं आहे. सोनू दादा आपले तयारच आहे. थांबणार बाबा, थांबणार रे. थांब ना भाई. गुंडा बनेगा रे तू. हमको भी जाने का, तेरे को भी जाने का, दोनों को जाने का एक दिन. खाली आहे ना रे. सहस्त्रकुंड धबधबा अतिशय प्रचंड तुडुंब भरलेला आहे मित्रांनो. परंतु आपण ते बघायला जाणार नाही. माझी धर्मपत्नी आणि माझे डॅड मला आधीच म्हटले बाळा आसुंडे काय म्हणाले, आपण हसना नदीपर्यंत जाऊ शकतो, आपण काळेश्वर पर्यंत जाऊ शकतो, आपण जाऊ शकतो तिथपर्यंतही सहस्त्रकुंड पर्यंतही.
बट आय एम नॉट इंटरेस्टेड ब्रो, आय एम सॉरी. हो तिथे खूप सारे थोडा कमी पाऊस पडला तर मी नक्की जाईल, पण अशा पावसामध्ये मी नाही जाणार. अशा पावसामध्ये माझी जरा फटते. गोपाळ काय सगळ्यांना हात कशाचा? मराठी माणूस असण्याचा अभिमान हा असलाच पाहिजे मित्र. विषय राग द्वेष भाषेचा किंवा आणखीन कोणत्या गोष्टीचा समाजाचा नाहीच आहे आम्हाला. त्यांना ते आपल्या इथं येऊन हिंदीमध्ये बोलून आपल्याला हिंदी बोलायला भाग पाडतात, तर आपण आपल्या इथेच राहून मराठी बोलायला त्यांना का भाग पाडू शकत नाही? याचा अर्थ त्यांना त्यांच्या भाषेचा गर्व आहे आणि आपल्याला आपल्या भाषेचा गर्व राहिलेला नाही. आजकालची युवा पिढी भरकटत चाललेली आहे. वेगवेगळ्या युवा पिढी भरकत जाऊ दे, तू ताण घेऊ नको. असू दे, युवा पिढीचा ताण नकोच घ्यायला. कुठं आहे सोनू तुमचा? कधी आहे? कुठं आहे? ते असेल घरातून. चला आता ये म्हणा भाई पळत त्याला. आहे का छत्रीमध्ये सोनू? हो माय गॉड, दिस इज लेडीज. सोनू सोनू. अरे आदिल अरे भाऊ एकदा बायसेप दाखव. बायसेप मायला मजाक करते काय? बायसेप बघावं लागते. हो थांब, जिम करतो भाऊ. ये हा भाई अपना भाई सोनू भाई. गाइस कहाँ निकले हैं? ये जरा मग तो भाई लोग यहाँ पर मैं आ चुका हूँ. ये देखो कैसा दिख रहा हूँ मैं. ये बहुत दूर जा देखो रही ये है. हमारा पंगारी अरे कसं? पाप्स. अभी हम किधर जा रहे हैं सोनू भाई? हाँ जन्नत में जा रहे हैं. अभी हम लोग जन्नत में जा रहे हैं. देखो ये भाई हमारे गाड़ी चला रहे. हैवी ड्राइवर है. हेवी ड्राइवर, बहुत हेवी. सांग ना ना 70 40 50 तक फुल हेवी वजन है अपनी गाड़ी में. और यहाँ पर बहुत बारिश हो रही है. ये देखो बारिश देखना चाहते हो आप? ये देखो बारिश देखो. ये पपैया को देखो पहले. नांदेड़ जिले में ये बारिश. देखो बारिश. अरे बाप बारिश. और हम कार में मजे ले रहे हैं बारिश के. और ये किधर गए मैं? हाँ यहाँ पर हूँ. हाँ गाइस ह्याला डबल क्लिक केलास की तू जागेवर होतो. ह्याच्यात कुठून लाईव्ह घेतो बाबा. नवती अनैतिक बर. कुठं मी का आलो भाऊ? जातोस काय तू? बाहेर मी का आलो? मी काय मंदिरात गेलो नाही. पण अरे पण आपण मी मंदिरात जायला आलोच नाही ना भाऊ. पाणी मी पाणी बघायला आलो. हा मग पैसे काय त्याला 100 रुपये दे, तोंडावर फेकतो मी. माझं भिकारी झाले इथले पोर आहे ते शेंबडे झाले एकदम. हे मंदिर म्हणजे लुटायला झाले हुजुडी जायला. हा हा छान आहे. जायचं मग पलटून. दिमाग खराब केला भोसडी जायनी. अरे श्रावण महिना आहे तर पैसे कसे मागायले धराम खोरा? भाडीचा पैसा आहे का? उलट त्यांनी लक्ष ठेवा, इमानदारीनं काम करा. कुठे जायचंय? कशाला आता? नको आता. काय? नको एकदा काय ते. आता नका. लोक आहे. काही नाही पण आपली आहे ना भाऊ. आम्हाला आहे भाई. नको जाऊ दे. त्याला देऊ बी लागले आपण पैसे का? लय मोठी गोष्ट आहे का रे 30 रुपये. वापस काही गरज नाही. पण त्याला मागायला कच काय पैसे? मग गोदावरी थांबू आता. ऍडव्हान्स बाता आम्हाला उतरले आता तर मग ते बॅरिकेड घरी मग. नाही तर नगीना घातला तर पाण्याला पाणी येते आपलं. फालतू पुन्हा बघा की. बघ सोन्या. नगीना घातला जाऊ आता आम्ही. चला तिडी गेली वापस. श्रावण सोमवार आहे का? श्रावण सोमवारी बी गेलं तर हरकत नाही भाऊ. मग शनिवारी करायला तर हराम खरं. इथले त्या गावातले पोर आहेत फालताडे. कोणीतरी चॉकलेट खाऊ घातले या पोरायला. मग हे चूक आहे, हे गलत आहे. मला आवडलं नाहीये. फालतू पण नाहीये. श्रावण सोमवार राहिला तुम्ही घ्या ना पैसे, काय हरकत नाही. बाहेर गावून पर्यटन हा? येतात बघायला. आणि गाडीचे याचे पैसे घ्यायला तुम्ही तर मग झालं लयच भारीचे लोक आहो की रे. त्या भंडाराला लावलेले पैसे गाड्यावर वसूल करायला की काय की? मंदिर बांधा
तुझ्या समतेची अनुसरा शिकवण बुद्धाची. खदानीला भाऊ आता पाणी पाणी भयानक आहे. खदानीला नाही जात. प्रश्न ते नाही, खदानीकडे 9 अजगर आहेत. मला घाण पण घ्या. त्याच्या कायद्याच्या आखणीने हे जगताचं, आमच्या हक्काचं लेखन अभिमान केलं. कोणी नाही केलं भलं